ठेवी आमच्या हक्काच्या कोण म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही। अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे, अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे। ठेवी लवकरात लवकर परत ठेवी लवकरात लवकर परत या शासनाचं करायचं काय, या शासनाचं करायचं काय, या शासनाचं करायचं काय। ठेवी आमच्या परत ठेवी आमच्या परत कुठेची प्रॉपर्टी जप्त झालीच पाहिजे, कुठेची प्रॉपर्टी जप्त झालीच पाहिजे। पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। ठेवी आमच्या परत मिळाल्याच पाहिजे, अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे, अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे। यशवंत कुलकर्णीला अटक झालीच पाहिजे, यशवंत कुलकर्णीला अटक झालीच पाहिजे। परभाळ्या किरणला अटक झालीच पाहिजे, प्रल्हाद काळेला अटक झालीच पाहिजे, प्रल्हाद काळेला अटक झालीच पाहिजे। काय आश्वासन दिलं सरांनी? आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट राजस्थानी किंवा इतर आणखीन ज्या काही मल्टीस्टेट आहेत त्या ज्या की केंद्र सरकारनं त्यांना परमिशन दिलेली होती त्याप्रमाणे त्यांनी यांची इथं घरोबा स्थापन केला आणि त्यांना शासनाची परमिशन असल्या कारणानं आम्ही सगळ्या ठेवीदारांनी त्यांच्याकडे ठेवी गुंतवलेल्या आहेत। परंतु त्या माणसांनी पूर्व नियोजित ही कल्पना त्यांना आम्हाला गंडवण्याची होती, त्यामुळे त्यांनी ते संस्था आज घडीला सगळ्या बंद पडलेल्या आहेत आणि या संस्थेमधून किंवा आमच्या ठेवी न दिल्यामुळं आजपर्यंत जवळपास कमीत कमी 50 ते 55 लोकांचे मृत्यू त्यांनी आलेला आहे। कुणी फाशी घेतलेलं वैयक्तिक त्या मल्टीस्टेटच्या समोर फाशी घेतलेल्या आहेत, कुणी विष पिलेलं आहे, विष प्रशासन केलेलं आहे, कुणी अंगावर पेट्रोल ओतून त्यांची आत्महत्या केलेली आहे की हे ठेवी मिळाव्यात म्हणून। यासाठी आम्ही इथं खालचे जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये काही आमची दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही इथं विभागीय महसूल कार्यालयासमोर आज 14 ऑगस्टपासून आम्ही ते इच्छामरण उपोषणासाठी बसलेलो आहे। याच्यामध्ये आम्ही ते सदरचं निवेदन आम्ही इथं आयुक्त कार्यालयाला आता थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या त्यांच्या जे काही आमचे 50 मुद्द्याचं निवेदन आहे त्या जे काही आम्हाला प्रमुख मागणी म्हणजे आमची एकच आहे की फक्त आम्हाला आमच्या ठेवी वापस मिळाव्यात। यासाठी ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं 50 मुद्द्याचं मी निवेदन आयुक्त कार्यालयाला आणि सर्व भारत सरकारच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना मी सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत। प्रत्येकाने आम्हाला आजपर्यंत कसल्याही प्रकारचं ठोस असं आश्वासन दिलेलं नाही आणि ठोस अशी कारवाई कुणीही गेलेली नाही। मात्र यांनी ह्या तपासामध्ये काम करत असताना यांनी संबंधित आरोपींना अटक केलेलं असताना सुद्धा या लोकांनी यांना सोडून दिलेलं आहे आणि ते जवळपास ते 3 दिवस यांच्या कस्टडीमध्ये किंवा यांच्या ताब्यात असताना त्यांना पुन्हा नंतर यांनी सोडून दिलं, त्याचं गोडबंगाल कळायला जात नाही। आणि आज घडीला आम्ही ज्या काही उपोषणाच्या किंवा लोकशाही आंदोलनाच्या मार्गामधून आम्ही त्यांना का सोडून दिलं असं विचारलं असताना ते म्हणतात की आता आम्हाला तुम्ही त्यांचा पत्ता द्या, आम्ही त्यांचं काही लोकेशन द्या, आम्हाला ते कुठं आहेत ते सांगा, आमच्या कानात सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पटकन घेऊन येतो। पण तुमच्या हातात आले असताना का सोडलं हा कोणी विचारत नाही। त्याचप्रमाणे ह्यांनी जवळपास 80 प्रॉपर्टी किंवा 238 प्रॉपर्टी ह्यांनी सील केलेल्या आहेत, ईडीनं काही केलेल्या आहेत आणि आर्थिक गुन्हे शाखेनं बी काही सील केलेल्या होत्या प्रॉपर्ट्या। त्या प्रॉपर्टीमधून जवळपास 20 25 टायरच्या ट्रकमध्ये आणि मोठमोठ्या क्रेननी हे मटेरियल त्यांनी त्या ट्रकमध्ये नेऊन म्हणजे त्या ह्या कंपन्यामधलं मटेरियल म्हणजे जे काही साहित्य होतं कंपनीचं ते सगळं टोटली चोरून नेलेलं आहे। हे सगळ्या ह्यांच्या समन्वयानंच झालं ना। जर समजा ह्यांच्याकडे ह्यांचं सील तिथं असताना ह्यांच्या चोरी कशा गेल्या तर आजपर्यंत यांनी कसल्याही प्रकारचा त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जवळपास ह्या ज्ञानराधा मल्टीस्टेटकडं जवळपास 1 लाख तरी वाहनं असतील म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रक असतील, बारके टेम्पो असतील, हे असे माल वाहतूक वाहनं होते आणि त्यांच्या काही फॉर्च्युनर हे ते गाड्या होत्या। या सगळ्या गाड्यांचं एक श्रीराम फायनान्स म्हणून काहीतरी आहे कंपनी आणि त्या कंपनीनं घेतल्या आणि त्या कंपनीनं ते लिलावाद्वारे त्या विक्री केल्या। आम्ही त्यांना सांगितलं किंवा ह्या ज्या लिलाव प्रक्रिया ही थांबवण्यासाठी यांना विनंती केली, परंतु यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये काही काळजी घेतलेली नाही आणि त्यामुळं तेही लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे। 80 प्रॉपर्ट्या जी काही त्यांनी MPID कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत किंवा प्रस्ताव मंजूर केलेला आहे ते उर्वरित प्रॉपर्टी त्याच्यामध्ये घ्याव्यात असं आमच्या त्याच्यामध्ये मागणी आहे। आणि RTOची एक आहे ते आणि ह्या सगळ्यामध्ये काय आहे की यंत्रणा बऱ्याच झाल्या म्हणजे कोणत्या की ED झाली, CBI झाली, CID झाली आणि आर्थिक गुन्हे शाखा झाली
आणि अशाच प्रकारच्या आणखीन काही दुसऱ्या आहे की लवादवा कोर्टाच्या मार्फतमध्ये हे जे काही तपास यंत्रणा आहेत या सगळ्यावर एक छत्री कार्यक्रम व्हावा यासाठी आम्ही एक IPS किंवा IAS किंवा आणखीन निवृत्त न्यायाधीश यांची त्याच्या बाबतीमध्ये नेमणूक करावी असं आम्ही म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या 2 वर्ष झाले आमचे 2 वर्षापेक्षा कालावधी जास्त झालेला असताना सुद्धा आम्हाला ते पैशाची उपभोग किंवा आम्हाला पैसे मिळण्याची कुठेही शाश्वती दिसत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं त्यांना जे काही लायसन दिलं होतं त्या लायसनामुळंच आम्ही त्याच्यामध्ये गणलं गेलेलो आहेत. तर त्याच्यासाठी आम्हाला आमचा निधी जसा की अदानी आणखीन काय ज्या मोठे आहेत त्यांच्या हजारो लाख कोटी रुपयाची त्यांची कर्ज माफ करतात. फक्त आमच्या ज्ञानराधाचं किंवा इतर मल्टीस्टेटचे 5,000 कोटी म्हणजे नगण्य आहेत भारत सरकारला बी महाराष्ट्र शासनाला बी. तर यांनी त्यांच्यामध्ये ठेवीदारांचा ठेव निधी या हेडखाली त्यांचे आम्हाला एक हेड निर्माण करावं आणि त्यांनी त्यांच्या लोकसभेमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये किंवा महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये हे पटावर घेऊन ते मान्य करून घ्यावं आणि त्याच्यातून आम्हाला आमचा निधी द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. या अनुषंगानं बाकीच्या 50 आहेत त्या सगळ्या काही टोटली शक्य होत नाहीत. सर आज आपण त्यांना भेटले सरांना, त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी जे काही 50 मागण्या आहेत ह्या किचकट आहेत आणि ज्ञानराधाच्या आणि मल्टीस्टेटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये कोणालाही त्याच्या बाबतीतली माहिती नाही. हा सहकार कायदा वेगळा आणि मल्टीस्टेटचा कायदा वेगळा आहे. 2002चा मल्टीस्टेटचा कायदा आहे त्याच्याबद्दल इथं महाराष्ट्रामध्ये कोणालाही माहिती नाही. हे सगळा कारभार सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट चालतो आहे आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा दुसऱ्याही स्टेटमध्ये. त्या ठिकाणच्या त्या स्टेटचं कुठंही त्याच्यावर वचक नाही किंवा त्यांची ह्यांनी केव्हाही मान्यता घेतलेली नसल्यामुळे हे हातबल होत आहे. म्हणून भारत सरकारनंच त्या गोष्टीमध्ये डायरेक्ट कारवाई करावी अशी आमची त्याच्यामध्ये विनंती आहे. मुद्दा इच्छामरण उपोषण आहे आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर. काय मागणी? आमची अशी मागणी की ठेवीदारांचे 3700 कोटी रुपये अडकलेले आहेत. आज 2 वर्ष होऊन गेले. सगळेजण परेशान आहेत. पैसे करून कुणाचे लग्न मोडलेत, कुणी आत्महत्या केल्यात, कुणाचे दवाखान्यासाठी मरण सुद्धा झालेत. आज 2 वर्ष होऊन एक तर ते अर्चना कुठे बी अटक होत नाही. सगळं ठेवीदार जे संचालक मंडळ आहे त्यांचं 19 लोकांचं त्यातले 3-4 लोकच अटक केलेत. बाकीचे सगळे मोकार सोडलेले आहेत. अव्यावसायिक नेमले जादूर म्हणून त्यांनी सुद्धा काहीच केलं नाही. आडवी रेख सुद्धा ओढली नाही. मग ही प्रशासन काय झोपी गेलंय का? लाखो करोडो रुपयांचे लोकांचे पैसे अडकलेले आहेत. ह्या पैशाचा सर्वसामान्य लोकांचा थोडा विचार व्हायला पाहिजे ना. मग लोक आज इच्छा मरण आणि अमरण उपोषण बेमुदत याच्याकरता आलेले आहेत. सर काही दिवसापूर्वी आदर्श ठेवीदारांचे पैसे जसे मिळाले तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला तुमचे पैसे? आमचा शासनावरचा पूर्ण विश्वास उडालाय. कारण 2 वर्ष होऊन 10% सुद्धा ज्यांनी पैसे वापस दिले नाहीत ना तर विश्वास कसा बसेल? मग शासनच ह्या ज्या कुठे ग्रुप असेल ते जिजाऊ मल्टीस्टेट असेल, राजस्थान मल्टीस्टेट असेल, ह्या जी सगळ्या मल्टीस्टेट आहेत ह्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय प्रशासन. आज ईडी नेमली, कुठं CBI नेमला. मग एवढं नेमून बी यांच्या 238 यांनी जाहीर केल्या की प्रॉपर्टी आहे तर त्याच्यात फक्त 80 दाखवतात. मग यांनी चॅनलवाले असतील ते तुमच्या ही जी जाहीर केलं आहे प्रशासनाने कशासाठी जाहीर केला? मग 238 जी त्यांची प्रॉपर्टी आहे जप्त तेवढी जप्त व्हायलाच पाहिजे, त्यांनी दाखवायलाच पाहिजे लिगली. ठेवीदाराला दाखवायला पाहिजे तेवढी. आता तुमची मागणी मान्य नाही झाला, तुमचे पुढचे पाऊल कोणते? काय पुढचे पाऊल मग मरण बेमुदत उपोषण चालू आणि इच्छा मरण मरतील ना सगळे लोक इथे. त्याच्याकरताच बसलेत ना. असे बी 42-45 लोक मेले. 15 ऑगस्ट आहे स्वतंत्र दिवस, काय सांगते? मग ते 15 ऑगस्ट त्याच्याकरताच नाही इच्छा मरण मागण्यासाठी बसलो ना सगळे. जर नाही यांनी पैसे दिले तर मरतील लोक सगळे. त्याच्याकरताच बसलेले. ठीक आहे, आपलं नाव सर? शिवाजी ठोंबरे, बीड, शावा जिल्हाध्यक्ष.